सन्माननीय शेवाळ्याबा, उपाध्यक्ष आनंदराव मोहिते पैलवान, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ यांना आणि विलास पैलवान या सर्व वरिष्ठांना, सर्व तुमच्या युवा संघटनेच्या वतीने विनंती करतो की त्यांनी आपल्या राजीनाम्याचा पुनश्च विचार करावा. का तर आम्हा सर्व बैलगाडी मालकांना तुमची गरज आहे आणि खास करून तुम्ही असल्याशिवाय हे क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही. मित्रो, तसंच मी तुम्हाला सांगतो, बरेच मुद्दे होऊन गेलेत, बरेच वक्ते बोलून गेलेत, तोच विषय पुन्हा पुन्हा दोहरण्यात काही अर्थ नाही. आपण ज्या गोष्टी आपण संघटनेच्या पुढं युवा संघटनेच्या वतीनं ठेवल्या होत्या, काही गोष्टी वरिष्ठांनी दिलेला निर्णय आपल्याला मान्य करावा लागला आणि खास करून आपण तो मान्यही केला. आज रोजी सर्व आबांनी डिक्लेअर केलेलं आहे की तालुका कमिटीच्या वतीनं जे काही तालुका कमिट्या ठरवतील त्या प्रकारे बैलगाडीच्या शर्यती होतील. आज तालुका कमिटीने ठरवायचं आहे की उत्तर महाराष्ट्रातली बैल तुमच्या तालुक्यात येऊन द्यायचे आहेत का न द्यायचे आहेत, हा सर्वस्वी अधिकार तालुका संघटनेने घ्यायचा आहे. फारसं त्याच्यावर आता जास्त चर्चा करण्यात काय अर्थ नाही. फक्त मला विलास पैलवान सचिव असतील, अमोलदादा असतील, मला फक्त दोन गोष्टी सुचवायच्या आहेत की प्रत्येक संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खापर फोडायचं. युवा संघटना, काही संघटनेतल्या आपल्या चालू संघटनेच्या तालुका अध्यक्ष असतील, तालुका उपाध्यक्ष असतील, तालुक्याच्या कार्यकर्ते असतील, त्यांनी म्हणायचं ही युवा संघटनामुळं आबांनी राजीनामा दिला, ही युवा संघटना थांबली पाहिजे. मला तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे. आज तुम्ही वरिष्ठ संघटनेतले पदाधिकारी आहात, तुम्हीच वरिष्ठ संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याच वरिष्ठ संघटनेच्या पदाधिकाऱ्याला फोन करून सांगणे की ती संघटना थांबवा, नाहीतर संघटना ऐकत नसेल तर संघटना हकलून द्या. मला सांगा, आमच्या युवा संघटनेतल्या प्रत्येकानं वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदरच केलेला आहे आणि आदर करतच राहणार आहेत. कुणाचाही अनादर केलेला नाही. जसा मान सन्मान तुम्ही मागताय ना, तसा थोडासा मान सन्मान तुम्ही युवा संघटनेला पण द्या. ठीक आहे, त्यांचे निर्णय काही थोडेसे चुकले असतील, चुकत असतील, आपण मी परवा जिल्ह्याच्या वतीनं मिटिंगच घेतली ना पैलवान, मी जिल्ह्याच्या वतीनं मिटिंग घेतली. संपूर्ण जिल्ह्याचे आपले पदाधिकारी आले होते, त्यांना मी हेच समजून सांगितलं की बाबा की थोडंसं आबांचा निर्णय आबांना घ्यावा लागणार आहे. म्हणजे आम्ही तुमच्या पाठीचे आहे. आम्ही जिल्ह्यात सर्वांना सांगतोय की बाबा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. इतकं सगळं स्वच्छ आणि व्यवस्थित जर कारभार चालत असताना उगाच तुम्ही युवा संघटनेच्या नादानं ओरडत असला शक्य नाही. तुम्हाला सांगतो, युवा संघटना ही तुमच्या संघटनेला अनुसरूनच आहे. आज मी तुम्हाला सांगतो, आज तुमची फादर संघटना आहे. किती दिवस, किती वर्ष चालणार आहे? एक बी टीम म्हणून आपल्याला युवा संघटना चालवली पाहिजे. तुम्ही तुमचे मुद्दे काय द्या, ठीक आहे, थोडंसं हट्टी आहे, जवान पोरं आहेत युवा संघटनेतली, मान्य आहे मला, परंतु तुमचा कुठलाही निर्णय अमान्यतेने केलेला नाही आणि भविष्यात पण करणार नाहीत. आबा फक्त त्यांचं गोरगरीब आहेत, गोरगरिबांच्या बैलगाडीवाल्यांचं आता कोण विचारत नाही, त्यांच्या बैल विकले जात नाहीत म्हणून फक्त पश्चिम. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मला सांगा, उत्तर महाराष्ट्रातल्या बैलांना आबा तुम्हाला वायदी मागितल्या, मला सांगा सामान्यातला सामान्य माणूस बैलगाडीची वायदी देऊ शकतो का? अनेक गोष्टी, अनेक कारण आहेत. फक्त तुम्ही समजून घ्या. फक्त वरिष्ठांनाही मला सांगणं आहे की युवा संघटनेच्या नावानं खापर फोडू नका. आबांनी राजीनामा दिला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम असतील, आबाई वरिष्ठ नेते आहेत, आबाई मोठे बिझनेसदार आहेत, आबांनाही मंत्री वगैरे यांचे फोन येत होते, आबांचाही थोडासा हे झाला, म्हणजे आबाई व्हायबल झाले. ठीक आहे, आबांना आपण परावर्त करू. आज तुम्हाला मी सांगतो की संघटनेचे अध्यक्ष आबांच्या शिवाय पर्याय नाही. आबांसारखा दुसरा माणूस होणे नाही आणि लवकरात लवकर वाटेल ते करून आबांना हा निर्णय आपण परतून घ्यायलाच लावायचा. अन्यथा हे बैलगाडीचे क्षेत्र आहे ना, जोपर्यंत आबा येत नाही तोपर्यंत आपण बैलगाड्या सुद्धा पळवायच्या थांबू. बस, मी एवढं बोलून माझे दोन शब्द पुरे करतो. फक्त युवा संघटनाच्या विषयी जे काही गैरसमज असतील ते पूर्ण काढून टाका. युवा संघटना ही पाठीमागं परत नंतर ती होणारी आपली भविष्यातली संघटना आहे. त्यांना आपण विश्वासात घेऊन काय असेल ते विचारात घेऊन आपण निर्णय घेऊ. युवा संघटना कधीही तुमच्या निर्णयाच्या विरुद्ध जाणार नाही, गेलेली नाही.
आणि भविष्यात पण जाणार नाही, एवढं मी तुम्हाला युवा संघटनेच्या वतीनं आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जर काय त्यातून माझं काही चुकलं असलं तर मोठ्या मनानं माफ करावं. या ठिकाणी